श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1481व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज वैशाख शुद्ध अष्टमी, अहोरात्र, बुधवार दिनांक 15 मे 2024। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक 11/11/1990 अनुक्रम क्रमांक 100 या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचे मी पठण करीत आहे। पुढील प्रश्न आहे, धर्म व रूढी यात फरक काय? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की पुष्कळ लोकांना धर्म कशाला म्हणतात व रूढी कशाला म्हणावे हे समजत नाही। रूढी ह्या धर्मात निर्माण होतात, कायम टिकत नाहीत। जुन्या रूढी जातात व नवीन रूढी निर्माण होतात। धर्माचे तसे नाही। धर्माला तात्विक बैठक आहे, तत्वज्ञान आहे। मोठ्या माणसांना नमस्कार करावा ही रूढी आहे, हा धर्म नाही। परंतु जर मोठ्या माणसांना नमस्कार केला नाही तर वाईट वाटते, तसेच नमस्कार केला तर त्याचा परिणामही चांगला होतो। त्यांचे आपल्याबद्दलचे मत चांगले होते, आपल्याबद्दल त्यांच्या मनात दया उत्पन्न होते। तिळगुळ देणे ही रूढी आहे, परंतु नाही दिला तर अपमान होतो। रूढी व धर्म निरनिराळे आहेत। धर्मामध्ये रूढी व परंपरा ह्या आपोआप निर्माण होतात। नारळाच्या शेंडीचा तसा उपयोग होत नाही, परंतु फेकून न देता आपण ती भांडी घासायला वापरतो। या बसा म्हणणे ह्या रूढी आहेत, परंतु घरी येणाऱ्या अतिथीचे स्वागत करणे हा धर्म आहे। रूढी किती प्रमाणात पाळाव्यात याला मर्यादा आहेत। अमावस्येला कोणत्याही नवीन वास्तूंचे उद्घाटन करू नये, ह्या रूढी आहेत। भिकाऱ्याला पैसे देणे ही रूढी आहे, भिकाऱ्याला अन्न देणे हा धर्म होईल। शेजारच्याला पैसे देण्याऐवजी मदत करणे हा धर्म होईल। नगरमध्ये काही दुकानदार भिकाऱ्याला पैसे देण्याऐवजी बिस्किट पाव देतात, ही रूढी होईल, परंतु धर्म होणार नाही। पुरेसे देणे हा धर्म होईल। आजकाल पुरेसे देणे परवडत नाही व पूर्ण देता येत नाही, म्हणून काहीतरी देऊन माणूस समाधान मानतो, हे रूढीच्या सदराखाली धरले जाईल। अन्नदानामध्ये पूर्णत्वाने देता येते, आग्रहाने वाढता येते। हाताने वाढणे हा धर्म आहे, परंतु हाताने घेणे हा धर्म नाही। बुफे जेवण पद्धत ही रूढी आहे, धर्म होणार नाही। हाताने 1 रुपयाची घासाची पेंडी जनावराला घालणे ही भूतदया होईल, धर्म होणार नाही। पूर्ण पोट भरेपर्यंत देणे हा धर्म होईल। पाणी देणे हा कर्तव्याचा भाग होईल, पुण्याचा भाग होणार नाही। पाणी ही तुमची संपत्ती नाही। तेव्हा धर्म व रूढी यातील फरक बरोबर समजून घ्या। श्री गुरुदेव दत्त। पुढील अमृतकण आहेत, भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 6/7/1991 रोजी परमपूज्य क्षीरसागर महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं मी पठण करीत आहे। अनुक्रम क्रमांक 101। पुढील प्रश्न आहे, जुने वाडे किंवा घर विकत घेताना कोणती काळजी घ्यावी? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जुने घर किंवा वाडा घेण्या अगोदर त्याचा मागचा इतिहास तपासावा लागतो। एका भक्ताने तक्रार केली की त्याच्या वडिलांनी एक जुना पडीक वाडा विकत घेतला। थोड्या डागडुजीनंतर ते तिथे राहायला गेले, परंतु त्यांना आनंद वाटत नाही। तिथे उदास वातावरण आहे, काय करावे? मी खुलासा केला की तुमच्या वडिलांनी त्या वाड्याचा इतिहास तपासलेला आढळत नाही, फक्त पैशांचा विचार करून वाडा स्वस्तात मिळाला म्हणून घेतलेला दिसतो। तुम्ही ज्या प्रकारची तक्रार करता त्यावरून ही बाहेरची करणी वाटत नाही, परंतु ह्या वाड्यात काही अनामिक गोष्टी असाव्यात, तेव्हा वाड्याच्या इतिहासाची संपूर्ण चौकशी करा।
काही दिवसानंतर तो भक्त आला व त्याने खुलासा केला. त्याने त्या वाड्याच्या इतिहासाची संपूर्ण चौकशी केली, परंतु कुठेच वावगे सापडले नाही. वाडा जुन्या पद्धतीचा आहे. त्याच्या भिंती भेंड्याच्या म्हणजे मातीच्या विटांच्या व जाड आहेत. एक भिंत इतरांपेक्षा जरा जास्त जाड म्हणजे 5 ते 6 फूट जाड आहे. एवढेच विचित्र वाटते. मी सांगितले की ती भिंत एकदा उकरून बघा. पुन्हा 4-5 दिवसानंतर तो भक्त आला. त्याने खुलासा केला की ती जाड भिंत उकरून पाहताना एका कोपऱ्यात एक देवडी सापडली. त्यात बसलेल्या स्थितीतील माणसाचा हाडाचा सांगाडा सापडला. घरचे सर्व लोक घाबरले. काय करावे? मी सांगितले की यात घाबरण्यासारखे काय आहे? त्या मृतदेहाचा रीतसर अग्निसंस्कार करून मोकळे व्हा. परंतु त्या भक्ताने तसे केले नाही. त्यांना पोलिसांच्या चौकशीची भीती वाटली. पोलिसांची कार्यपद्धती त्याला माहिती होती. जो मनुष्य पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदवायला जातो त्याचीच प्रथम संशयित म्हणून चौकशी केली जाते, कारण त्यानेच हे केले नसेल कशावरून, व गुन्ह्याचा स्वतःवर आळ येऊ नये म्हणून हा कागदोपत्री तक्रार नोंदवायला आला असे पोलिसांना वाटते. म्हणून त्या लोकांनी आहे त्या परिस्थितीत तो सांगाडा ठेवून पुन्हा वरून मातीचे बांधकाम करून टाकले. आम्हाला अशी शंका येते की पूर्वी कोणाचा तरी खून त्या मोठ्या वाड्यात झाला असावा. वेळेवर मृतदेहाचा निकाल लावता आला नसेल म्हणून कोपऱ्यावरच्या देवडीत ठेवून त्यावरून भिंत बांधून टाकली असावी. घर विकत घेताना ते पूर्वी कोणाचे होते, अनेक वर्षे पडीक का होते ह्याचा कोणी सखोल तपास करत नाही. फक्त स्वस्त मिळते ना एवढेच पाहिले जाते. काही दिवसानंतर जेव्हा त्रास व्हायला सुरुवात होतो तेव्हा हे सर्व उघडकीस येते. दुसरे म्हणजे ब्रिटिशांच्या काळात अच्छा एवढी यंत्रणा कार्यक्षम नव्हती. त्यावेळी एखादा बेपत्ता झाल्याची तक्रार झाली असेल, परंतु कोणी कसून चौकशी केली नसेल, म्हणून कसलाही धागा सापडला नसेल. विशेष म्हणजे त्या माणसांनी अजून ते घर सोडलेलं नाही, फक्त ती खोली बंद ठेवतात. त्या घरच्या लोकांना त्रास होतोच आहे, शिवाय आजूबाजूच्या लोकांना देखील त्रास व्हायला सुरुवात झाली आहे. आपल्या भक्तांना सूचना आहे की जेव्हा जुने घर किंवा वाडा विकत घ्यायचा असेल तेव्हा मागचा संपूर्ण इतिहास तपासून नंतरच विकत घ्यावे, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.